हॅलो. हा राधिका. हा मी बोलतोय. तुम्ही मला माहिती होतं तुम्ही आज न उद्या मला फोन करणार. नाही असं काही नाहीये. ते कपूर सर आणि कपूर मॅडम घरी आलेत ना. त्यांना जरा बोलायचं होतं हा तुझ्याशी. हा त्यांना देतो हा मी. एक सेकंड. हेलो. कपूर मैडम तुम्ही बोला ना. एक्चुअली मैंने घर में एक छोटी सी पार्टी रखी है, तो उसके लिए मुझे एक नागपुरी रेसिपी चाहिए. वो आपने जो बताया था ना, उड़ाची वड़ी, उसकी रेसिपी चाहिए. सांगते. एक मिनट. हाँ, कागज पेन है? कपूर मॅडम काय करायचं? मैदान बेसन असं अर्धा अर्धा घ्यायचं. थँक्यू. बरं वाटलं तुम्ही आलात. हा राधिका आली की मी कळवतोच तुम्हाला. हा अरे असं कसं? पाहुणे आले, काही चहा वगैरह विचारला की नहीं? इन्होंने चाय के लिए पूछा आपको? आप चाय की बात करती हैं? हाजी इन्होंने तो पानी तक नहीं पूछा. अरे सर वो गड़बड़ में थोड़ा एक सेकंड. नहीं, मैं मजाक कर रहा हूँ. वैसे भी भाभी जी घर पे नहीं है तो चाय का तो सवाल ही नहीं उठता जी. नहीं, राधिका बुरा मान जाएगी. मी करते ना चहा. ना 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 कोई तकलीफ की जरूरत नहीं, कोई टेंशन नहीं. तसंही दूध संपलंच आहे घरातलं. थैंक यू सो मच. लीजिए, अपने हस्बैंड से बात कीजिए. अरे नहीं मैं बाद में बात कर लूंगा. नाही असं कसं. घ्या ना फोन. दिवाळी आहे, बोला बायकोशी जरा. हॅलो. आओ एवढ्यासाठीच फोन केला होता का हो मला? मी सांगितली त्यांना रेसिपी. हा अगं तेच त्यांना रेसिपी सांगितलीस ना. मला सांगा तुमचा राग शांत झाला ना? मी काय समजायचं? नाही इथलं काही नाही. इथे सगळं व्यवस्थित आहे. हा करतो हा परत. हॅलो. पहिली यांचा फोन होता. त्यांच्या ऑफिसातले ते कपूर साहेब आहेत ना, त्यांच्या बायकोला एक रेसिपी हवी होती. तेही आपल्या इकडच्याच साईड्स आहेत ना. हो का? पण गुरुनाथ बोलला नाही ना तुझ्याशी? नाही बोलले नाही. त्यांनीच तर फोन केला होता. बहिणी मी तुला म्हटलं नव्हतं हे नक्की मला फोन करतील म्हणून. मी आजच जाते यांना भेटायला. ज्या सोसायटीत इतकी वर्ष राहिले, आज त्याच सोसायटीत चोरट्यासारखं येऊन राहिले. असं काऊन झालं असेल माझ्या बरोबर? मला तर कोणालाच भेटायची इच्छा नाही होऊन राहिली. कोणी भेटलंच तर बोलणार काय? सगळे फक्त हेच विचारतील ना, असं काऊन झालं, कसं झालं. यापैकी कुठल्याच प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाहीत. जाऊन दे. यांना पटकन डबा देऊन देते. यांच्याशी बोलून घेते आज. राधिकाताई, राधिकाताई, अहो कधी आलात तुम्ही? घरी जाताय ना? साहेब आहेत वरतीच. नाही मी इथेच बरी आहे. इथेच थांबते आणि यांची वाट पाहते. ते ऑफिसला जायला निघालेच असतील ना आता. इथेच थांबते. राधिकाताई, असं तुम्ही एकट्या उन्हात नका उभ्या राहू. चला ऑफिसमध्ये बसा. नाही महादेव भाऊ, मी बरी आहे इथेच. अहो
चला ताई, तुम्हाला असं उन्हात उभं राहिलेलं कोणी पाहिलं ना तर मला सगळे ओरडतील. तुम्ही चला चला, बसा तिकडे आतमध्ये. नाही ना भाऊ, ते येतीलच ना आता. मी थांबते ना इथे. चला तुम्ही आधी बसा. ए खुर्ची काढ बाबा एक. या तुम्ही या. आओ. या ना ताई, बसा 2 मिनिटं बसा. या तुम्हाला पाणी अहो, देतो. महादेव या भाऊ. बसा तुम्ही. भाऊ आओ. बसा. नाही नाही, मी बरी आहे ना इथे. बसा. कशाला उगीच जाओ. बसा तुम्ही, आराम करा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो पटदिशी. नाही नाही, नको नको. यांना भेटून मी लगेच चालली जाईल. माझं जरा काम आहे यांच्याकडे. महादेव भाऊ, इथे खूपच सुनं सुनं वाटून राहिलं. खरं सांगू राधिका ताई, तुम्ही होता ना सोसायटीमध्ये तेव्हा सगळीकडे रौनक होती. सगळ्यांना एकमेकांबद्दल आपुलकी वाटायची. पण आता कोणीच कोणाशी बोलत नाही आपुलकीने. ही बघ, ही परत आली वाटतं. अगो, हिला तर नवऱ्याने सोडली होती ना. हो ना. स्टेटसला शोभत नाही हो म्हणून. ना. आता कशाला आली आहे ही? गॉड नोज. आता ही आली परत म्हणजे सोसायटीची चाळच होणार. हो ना, पण जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. राधिका ताई, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. अहो, आगाऊ आहेत एक नंबरच्या त्या दोघी पण. खरं तर सगळे तुमचीच इकडे आठवण काढतात. रेवती मॅडम, नानाजी, नानीजी सगळे तुमची सारखी आठवण काढत असतात. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. अहो, खरंच नको. मी काहून असं करून राहिले. अहो, सांगून राहिले ना मी, नको ना मला. अहो बसा ताई, लगेच आणतो मी. थांबा, बसा तुम्ही. महादेव भाऊ. राधिका, तू इथे? सविता, कशी आहे? मी बरी आहे, पण तू इथे काय करतेयस? नाही, यांना भेटायला आली. हो, पण अगं वॉचमनच्या खुर्चीत का बसलीस तू? नाही, उगाच लोकांना वाटायचं की सोसायटी मधल्या लोकांनी नवीन वॉचमन ठेवलाय की काय. एनिवे, बस बस, तू इथे बस, तुझ्या एक्स नवऱ्याची वाट बघत. मी जाते. कायच्या काही बोलून राहिली इथं. कुणाचा एक्स नवरा? अजून मंगळसूत्र घालते मी. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न झालंय आमचं. ते काय आहे, असं एका भांडणात तुटून जाईन का? काही बोलते समिधा तू. जाऊ दे, ती काही बोलली तरी मला खात्री आहे मी माझा संसार परत मिळवीनच. राधिका ताई, तुम्ही एवढं मनावर घेऊ नका त्यांचं. ते अशाच पटकळ आहेत. तुम्ही चहा घ्या चहा. नाही दादा, तुम्हीच घ्या चहा. अहो, तुम्ही दिवसभर इथे एवढी मेहनत करता, इतकं राबता. तुम्हीच घ्या, तुम्हालाच गरज आहे चहाची. मला नको. बसा तुम्ही. असं वाटतं आत्ता वर जावं आणि घराची आवराआवर करावी. झाडांना पाणी घालावं, नानाजींना नानीजींना भेटावं, रेवतीशी गप्पा माराव्या. यांनीच मला लक्ष्मण रेषा आखून दिली ना. मी तर ती ओलांडू शकत नाही. काही असलं तरी ते माझे पती आहेत. नवऱ्याचा शब्द मोडणं बाईला नाही शोभत. मी इथेच थांबायला हवं. हा डबा साहेबांना द्याल काय? हो, देतो ना मॅडम. डबा आणलाय सर. डबा? वाह, माझी आवडती भाजी. अप्रतिम झाली भाजी. हो. अगदी मला आवडते तशी. म्हणजे राधिका